राम राम मित्रांनो. तर चला, सकाळी सकाळी उठलोय आणि पाणी तापा ठेवले मनीषाना आणि त्या आता आपल्याला आंघोळ करायची. तर आंघोळ झाले व काय रेसिपी बनवायची ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगणार आहे. तर चला व्हिडिओ पहा. आणि ह्या पा कांदा बुजात घातलं ते, तर कांदा पण बुजलं मस्तपैकी. ते काढून ठेवले आपण. आणि आता रेसिपी पाहू. काय मनीषा, पाणी उतर ना, मला आता आंघोळ करू दे. तर आपण मनीषाला पाणी उतरून चला कंटिन्यू व्हिडिओ पहा. चला, मनीषानं भात पण घातलाय चुलीवर आणि लसूण सोलायला घेतलाय. ह्या पहा. तर मनीषा, लसूण सोलतोवर मी आंघोळ करतो. हा, तर आपण मनीषाला विचारणार आहे. तर मनीषा, आज रेसिपीसाठी काय काय घेतलंय तू? कांदा भुजून घेतला, वाटी भुजून घेतले, सौदा आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, लसूण आहे. हा का? तर आजची रेसिपी कसली आहे ते सांगशील का? अंड्याची रेसिपी. हा, तर मित्रांनो पहा. तर मी जेवढ्या रेसिपी बनवल्या त्या माझ्या हातानं बनवल्या आणि आजची रेसिपी म्हणजे मनीषा बनवणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मनीषा आता कढई ठेवणार आहे चुलीवर. जाळे गेला इथून, जाळे कर. आणि एकदम गावठी अंडी आहेत ना मनीषा, गावरान कोंबडीच्या अंड्या ती. तर गावरान कोंबडीच्या अंड्याला म्हणली ना, चव तरी भारी आहे का नाही? एकदम भारी चव राहते, आहे ना? बनवले कशी झाल्यात सांगा मग. हा, तर चला आता त्याच्यात पाणी टाकून घे. तुला 3 आणि मला 3. मस्त खाऊ. आणि कोणी जर एखादा पाहुणा बिवणा आला तर देऊ, ते वाढला तर बरा होईल, आहे का नाही? पाहुणा पाहिजे ना, घे जाळ करून. मग पाहुणा लागतोयस, आहे ना? तर पहा, अंडी पण उकडून ठेवल्यात आणि तवा ठेवलाय. काचा तवा ठेवलाय त्या काय आपल्याला माहीत नाही. तर म्हणजे ह्या कायला तवा ठेवलाय? घावणे बनवायला. ह्यो गावण्यांचा तवा आहे का? हे असा कानाचा तवा असलो गावण्या चांगलं निघतात का? तो गॅस वाटचा तवा आहे नाही का, हा त्याच्या मोडून जातात ती. हा ना. म्हणून मग मी त्र्यंबकेश्वरला गेलते नाही का, हा तिकडून आपल्याला एक तवा पण आणलाय. हा का? हा तर गावण्या करणार आहे ना तू? हा तर ह्या पहा, ह्या गावण्यांचा पीठ आहे ना, हा तांदळाचं आहे ना ह्या. हा. हा, तर पहा आता मनीषा गावण्या करणार आहे. तर पहा कशी काय गावण्या करते. बरं टाक ना आता. तवा तापला नाही ना अजून. तवा नाही टाकला का? तर ह्या पहा आता मनीषा गावण्या करते. तर गावण्या कशा करतात पाहू आपण. खायला लय भारी बाबा, है ना? गावण्याला ह्या असाच तवा लागत आहे ना. हा. तर पहा आता झाकण ठेवायला लागेल काय. मस्तपैकी काढ. कस काय झाले बरं पाहू. ह्या मस्त वास आला बरं का गावणीचा. तर अंड्यांबरोबर एकच नंबर लागेल ना. तर आता ती अंड्याची रेसिपी होईल म्हणजे मग गावण्या त्याच्याबरोबर म्हणजे नादच नाही बा. चला शेवटपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा. आणि मित्रांनो एक सबस्क्राईब करा. अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. तर चला मस्तपैकी मनीषाचं काम चालू आहे. एकदम भारी निघाली आहे ना. शाप मस्त झाली. चला गावण्या आणि अंड्याची रेसिपी कशी होणार आहे मित्रांनो. वाव, मी आता तोंडाला पाणी सुटलं आहे डायरेक्ट. तर काय करावं नाही, आता खास लागतील ना मस्तपैकी. एकदम पोटभर खातो आज टाकाटकमध्ये. चला मित्रांनो, ह्या पहा आता मी ना अंडी सोलून देणार आहे मनीषाला. आणि ह्या पहा, ह्या अशा अंडी सोलायची मस्तपैकी. तर एकदम भारी त्या झाल्या ती. ह्या पहा ह्या असा निघत आली. तर ह्या पहा असा अंडा असा. तर अंडा कसा सोलायचा मित्रांनो, ह्या पहा एक टाकायचा असा, असं त्या करून घ्यायचा मस्तपैकी. आणि मस्त असे त्याच्या खापा निघत आहेत. ह्या पहा. तर ह्या पहा आता कसा अंडा सोलला. ह्या पहा एकदम गावरान कोंबडीचा अंडा आहे मित्रांनो. आणि खायला म्हणलं ना गावरान कोंबडीचा अंडा एकच नंबर. तर ह्या पहा मस्त एकदम मस्त चकचकीत कोणता मसाला वापरणार आहे. घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले आहेत. तरी मसाला आहे, धना मसाला आहे, तेवढा मसाला घेणार आहे कांदा का? मसाला आहे. हां. तर ह्या पहा मनीषानं सांगितलं
प्रमाणे हे असं मसाले घेतलेत एकदम गावरान पद्धतीनं बनवलेले मसाले ती उकळामध्ये कांडेल मसाला ती तर चला तर ह्या पाही अंडी आहे ती तर अंडी पण दाखवल्यात आपण तर मसाला हलवून घेतलं का तर मनीषा आता अंडी कापून घेणार आहे तर कशी अंडी कापायची पहा तर ह्या पहा लय नाही कापायचं हे थोडा हां तर ह्या पहा ह्या अशा पद्धतीनं अंडी कापून घ्यायची ह्या पहा तुम्हाला दाखवतो ह्या पहा एवढाच अंडा कापून घेतलं आहे आणि आता दोघंसे पाहुणा जर आलं तर बरा होईल तर चला पाहुण्यासाठी स्पेशल आम्हाला दोघांना 2च अंडी कापणार नाही पण मग आहेत एक्स्ट्रा अंडी चला पाहुणे पण आले पाहिजे नाही का आहे ना हा. तर चला तिथं कोथिंबीर घेतली आणि तर मस्तपैकी अंड्याचा भरीत करायची तर आता अंड्याला मसाला लावून घ्यायची आपल्याला ना हा. तर मग मसाला आलो कसं मस्त चव येते ना हा. तर पहा आता मनीषा चालाय मसाला लावायचा ह्या पहा मस्त मसाला भरून घेते अंड्याली आणि ह्या पहा तर वांग्याली कसा भरीत तसा अंड्याली भरीत करून घेतला आहे तर चला कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो आणि व्हिडिओ लय मस्त होणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की व्हिडिओ पहा मित्रांनो तर पहा एकदम तुमच्या पर तोंडाला पाणी आलं असेल ना तर मग आता आला आहे मित्रांनो पण आता काय करू अजून आपल्याला कालवण बनवायचे ना गावठी पद्धतीनं मस्तपैकी तर चला एकदम भारी रेसिपी होणार आहे मित्रांनो अरे बाबू एकदम मसाला लावले मला वाटलाय तसाच खाऊन घ्यावा खरं बा आता मसाला लावलं अंडी उकडून घेतलं म्हणजे त्याला मसाला लावलं म्हणजे का एकच नंबर आता कोथमीर समजा डायरेक्ट नादच कोळा डायरेक्ट नादू आता कढई ठेवून घेणार आहे ना हा. तर चला ही बापा ही कढई आहे दर कढई तर देठ ठेवून चुलीवर हां तर याच्यात कढईमध्ये तेल टाकायला लागेल ना तर मनीषाला पण मदत करू शकतो बरं का मी मला पण मग लय मजा येते असं ह्या पा तेल हां तर तेल जास्तही गेला नाही पाहिजे आणि एकदम बापरे पहा आता तर आता तेल तापलं का लगेच तेलही तापलं ह्या पा तेलाला पण उकळे आले मस्तपैकी मसाल्यामध्ये करून घ्यायचा तर तो कधी करून बघितलं होतं का असं हा. हा का तर मला अजून तो सांगितलं नव्हतं ना का मला मस्तपैकी येतं रेसिपी बनवता तर कधी कधी मला सांगायची रेसिपी बनवा आज तिला म्हणलं तूच बनवून दाखव नाही का तर चला मस्तपैकी रेसिपी चालली आणि पहा आता कारपाटून घ्यायची जरा तेलामध्ये आणि मग मसाले टाकायचेत ना चला ह्या पहा एकदम भारी नादच खोळा डायरेक्ट अरे मित्रांनो पार तोंडालाच पाणी आलं मला तर तुम्ही पण कमेंटमधून करून सांगा बरं का या वाव शालेट चला मस्त रेसिपी होणार आहे वास पण लय सुगंध आलाय बा तर चुलीवरचा म्हणजे नादच खोळा आता गॅस निघाला तर गॅसचा काय अरे पुचाट पाण्यासारखा लागत पण मग चुलीवरचा म्हणला ना गावरान पद्धतीनं एकच नंबर भरावं या हा लय पार तोंडाला पाणी सुटलं आहे तर ह्या बा काळा मसाले आता काळा मसाला टाकल्यावर अजून झणझणीत होणार नादच खुळान तर पहा काळा मसाला या आता बाकी गोरक्ष भांडे आता हात पार बोटा चाटून खातो काय होतो बापरे चला मस्त परतले बरं. हा एकदम खरपूस आहे ना मसाला टाकून जाणार आहे मनीषा आणि एकदम भारी ह्यापा आया तरीच धावली डायरेक्ट बापरे किती मस्त मसाला टाकून मस्त घट कालवण झाला मित्रांनो तर चला या तुम्ही पण या बरं का आजची रेसिपी म्हणजे ना एकच नंबर होणार आहे अरे नादच खोळा डायरेक्ट चुलीवरची रेसिपी मित्रांनो म्हणजे काय नाद करता का तुम्ही तर मित्रांनो कधी चुलीवरचाच खा जा एकदम खरपूस बुजणारी वस्तू म्हणजे आपलं अंड्याची रेसिपी पहा नादच खोळा डायरेक्ट चला कंटिन्यू व्हिडिओ पहा मित्रांनो कस काय रेसिपी झाले
खातो ना. बरं घावण्या केल्यात मस्तपैकी. तर आमच्याकडे पेजवळ्या पण म्हणतात बरं का त्याला. तर बरं पाहतो अंड्याची रेसिपी कसं काय झाली. लय बाहेर झाले फाटतो वाटच भरला खरं बा. नादच पुरा. तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. एकच नंबर झाले. हां